खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मोठं कुरुक्षेत्राचं युद्ध संपलं होतं आणि पाचही पांडव भाऊ जिंकले होते, पण बिचारे अजिबात आनंदी नव्हते. चांगलं काम केलं असलं तरी युद्धात इतके लोक गेले म्हणून त्यांना मनातून खूप वाईट वाटत होतं. सर्वात मोठा भाऊ युधिष्ठिर म्हणाला, चला आपण भगवान शंकरांकडे जाऊया. त्यांची माफी मागितली की आपल्या मनाला शांतता मिळेल. मग ते सगळे भाऊ लांबच्या प्रवासाला निघाले. थंडगार डोंगर आणि वाकड्या तिकड्या वाटा पार करत ते कैलास पर्वताकडे जाऊ लागले, जिथे शंकर राहतात. त्यांनी मनापासून प्रार्थना केली, पण शंकर काही समोर आले नाहीत. मग एके दिवशी काय झालं माहितीये? एक मोठा आणि ताकदवान नंदी त्यांच्या दिशेने धावत आला. आपला शक्तिमान भीम पुढे झाला आणि त्याने त्या नंदीला अडवलं. नंदी खूप ताकदवान होता, पण भीमाने त्याला घट्ट धरून ठेवलं. आणि मग अचानक एक चमत्कार झाला. तो नंदी चमकू लागला आणि बघता बघता त्याचं रूपांतर एका सुंदर आणि तेजस्वी शिवलिंगात झालं. त्याच क्षणी साक्षात भगवान शंकर त्यांच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी प्रेमाने पांडवांकडे पाहिलं आणि त्यांना समजलं की पांडवांना किती दुःख होतंय. शंकर म्हणाले, कधीकधी चांगलं वागतानाही आयुष्य कठीण वाटू शकतं. अशा वेळी मनातली खंत बोलून दाखवणं आणि शांतता शोधणं यात काहीच चुकीचं नाही. शंकरांच्या आशीर्वादाने पांडवांचं मन अगदी हलकं आणि शांत झालं. ज्या जागी हा चमत्कार झाला ना बाळा, तिथेच आजचं पवित्र केदारनाथ मंदिर आहे. आजही लोक तिथे मनातली शांती शोधायला जातात. तर यातून आपण काय शिकलो? आपण जर प्रामाणिक राहिलो आणि सगळ्यांशी चांगलं वागलो, तर आपल्याला नक्कीच सुख आणि शांती मिळते.